नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील पोखरी शिवारात इर्टिका कार व मालवाहतूक करणाऱ्या छोट्या हत्ती वाहनाचा भीषण अपघात झाला। या अपघातात निफाड तालुक्यातील 3 जण ठार झाले असून यात 1 जण जागीच ठार तर दोघांचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला तर 6 जण गंभीर जखमी झालेत। जखमींवर नांदगाव इथं प्राथमिक उपचार करून निफाड नाशिक इथं पुढील उपचारासाठी हलवण्यात आलं आहे। नांदगाव तालुक्यातील कासारी इथं विवाह समारंभ आटपून नवरदेवाच्या भावासह त्याचे 7 जण मित्र परिवारासह एका काळ्या रंगाची इर्टिका कारमधून क्रमांक MH02EE 2309 पोखरी शिवारात येत असताना नांदगावहून कासारीकडे जाणाऱ्या सिमेंट गोण्यांची मालवाहतूक करणाऱ्या टेम्पो क्रमांक MH41AU 5316 ला समोरासमोर जोरदार धडक दिली। अपघात इतका भीषण होता की इर्टिका कारमधील तुषार शरद काकड याचा जागीच मृत्यू झाला तर इतर 6 जण गंभीर जखमी झाले। या 6 जणांना तातडीनं नांदगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यातील निलेश शरद कराड व अक्षय दौलत सोनवणे या दोघांची प्रकृती चिंताजनकच होती। मध्यरात्री त्या दोघांचीही रुग्णालयात उपचार सुरू असताना प्राणज्योत मालवली तर इर्टिका कारमधील इतर 5 प्रवाशांना निफाड येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले। या अपघात प्रकरणी छोटा हत्ती वाहन चालक अमोल भिकाजी अहिरे यांनी नांदगाव पोलीस ठाण्यात इर्टिका चालक असलेल्या वैभव वाल्मिक वेताळ यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संतोष बहाकर तपास करत आहेत।